अगर आजची जी पत्रकार परिषद आसा म्हजे बरोबर हांगा आमचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आणि आदले मुख्यमंत्री बाबू उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर आणि त्याचबरोबर पार्टीचे प्रवक्ते श्री गिरीराज पै वेर्णेकर हे हांगा आसात। आमकां खबर आसा की हालीं लोकसभेचे इलेक्शन जाले आणि भारताच्या जनतेन मॅन्डेट दिल्या भारतीय जनता पार्टी आणि एनडीए हांकां निवडून हाडून सरकार बनवपाक। पण आमचे ओपोजिशन जे काँग्रेस पळय आसा ते अजून इलेक्शनाचेच मुडान आसा अशें दिसता। म्हणजे इलेक्शनाच्या वेळार कितें जाता एकामेकाचेर आरोप करप हे करप हे चालूच आसता आनी इट इज टेकन फॉर ग्रँटेड। पण एकदा जनतेन तुमकां ओपोजिशनान बसपाक जेन्ना मॅन्डेट दिल्या तेन्ना तुमची जबाबदारी तुमकां समजुपाक अशें म्हाका काँग्रेसीक सांगचें तें दिसता। तरी पूण अजून पर्यंत अशी बेजबाबदार विधानां जी म्हणजे इलेक्शनाच्या वेळार जातात एकामेकाचे आरोप अशा प्रकारचे करपाक तांचे जे प्रमुख काय नेते पळय आसा ते तातूंत हे जाल्ले आसा। हालींच आमचे केंद्राचे मंत्री जे पार्लमेंटरी अफेर्स आणि मायनॉरिटी अफेर्सचे मंत्री किरेन रिजिजूजी गोंयांत आयिल्ले खरें म्हणजे ते आयिल्ले बजेटाचेर लोकां कडेन विचार विनिमय करपा खातीर आनी लोकांची काय हे जर आसा सजेशन आसा ती घेवपा खातीर। पण तांचे सुद्दां जे पळय हे आसा विजीट आशिल्ली ताचेर सुद्दां काय बेजबाबदार हे करून विधानां करून काँग्रेसीन आपले जे पळय हे आसा म्हणजे हांव ते हे म्हणटा की भुरगेपण अशें म्हाका दिसता। काँग्रेसचे अध्यक्ष आनी हांचे जे काय लिडर आसा पळय एक जबाबदार असो विरोधी पक्ष पळय अशें ताचे पळय भुमिका जी करपाक जाय ती वडोवपाक काँग्रेस असमर्थ ठरलेली आसा। आणि अशा प्रकारची बेजबाबदार विधायक जेन्ना जाता तेन्ना रुलींग पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी ताका उत्तरां दिवचीच पडटा आनी ते दिवपा खातीर आमचे बरोबर आमचे उपाध्यक्ष बाबू कवळेकर आसात आनी ताचे नंतर आमचे गिरीराज पै वेर्णेकर आसात। हांव तांकां बाबू कवळेकराक विनंती करता की ताणें हाजेर आपले उलोवप करचें। नमस्कार। जसे आमचे सिनियर व्हायस प्रेसिडेंटान म्हणले ते प्रमाणे आज आम्ही जे आमचे आदरणीय केंद्रीय मंत्र्यांचेर त्यांची विजीट जाली आणि त्यांनी जे हांगा प्रॉमिनंट लोक जे आमचे गोंयचे तितून सीए आसतले, एडवोकेट आसतले, डॉक्टर आसतले, चेंबर ऑफ कॉमर्साचे लोक आसतले असे विविध क्षेत्रातले लोक तांकां एड्रेस केले आणि तरी सविस्तर जे एनडीएचे कार्य एनडीएची कामगिरी आणि खास करून डबल इंजिन सरकारने कशें काम केलां कशें कार्य केलां गोंया खातीर कितें तेजी देण गेली 10 वर्सां भितर गोंया भितर सेंट्रल गव्हर्मेंटाचें कितें कंट्रिब्युशन कितली निधी पावली अशें सविस्तर त्यांनी आपले विचार दवरले आणि सगळे जाणकार लोकांनी त्यांनी एप्रिशिएट केले त्यांचे उलोवप मागीर सुद्दां उलयता आसतना चर्चा जाता आसतना खरेंच सुंदर अशें स्पीच आमच्या आदरणीय मिनिस्टरांनी केली। पूण आतां काँग्रेसीक पसून जे उलट उलोवप जे चालू जाल्लें आसा ही त्यांची परंपरा म्हणटा अशी कितें तरी उलोवपा जाय आणि आयज तर हांव जो उल्लेख करतलो जेणे कितें तरी उलोवपाचो प्रयत्न केला तो केपेंचो हायवेले एंटन डिकोस्टा तो खंय तरी कितें उलोवपा जाय उलयता। आयज जर गेल्या 10 वर्सांचे कारकिर्दी भितर जे आदरणीय मोदींचे गव्हर्मेंट आणि तेमी दिल्ली निधी आणि ताका लागून जाल्लो चोफेर विकास हो सगळे गोंयकारांनी पडलेलो आसा दिश्टी पडटा। कशा पद्दतीन जे फ्लायओव्हर आसतले ब्रिज आसतले मांडवी ब्रिज आसतले अटल सेतू आसतलो जे अनेक पुन्हा पर्रीकर ब्रिज आसतलो अशें अनेक नांवां घेता इतलें नांव घेवन कामाक जावचें ना इतले प्रोजेक्ट आज गोंयांत येयल्ले आसा आनी इतलो चोफेर विकास म्हणटा तो जाल्लो आसा आनी इतलें आसून सुद्दां जेन्ना ह्या 10 वर्साचें काम कंपेर केलें आनी पयलींचे जर जे काँग्रेस टायमाचें जर कंपेर करीत जाल्यार जमीन आसमानाचो फरक आसा। ज्या स्पिडीन आमकां आदरणीय मोदींच्या सरकारा भितर जे 10 वर्सां भितर जे निधी मेळ्ळ्या एक कमीत कमी 25,000 कोटीच्या आसपास निधी आमकां मेळ्ळी आसा आनी ताका लागून तर आज चोफेर विकास जालो। जाल्यार खंयची तोंडार हे एमएलए उलयतात की तेणी उलयता आसतना चूक केली किंवा आनी कितें काँग्रेसचे कितें काम आसा कार्य आसा हेजो उल्लेख केलोय आनी 10 वर्साच्या कारकिर्दीत कशें काम केल्लें आसा हे सगळ्यांच्या दोळ्या फुडें आसा। आयज आमी सावथांतले लोक जेन्ना आमी मडगांव साकून जेन्ना आमी पयलीं पणजे येयली
तेन्ना आमकां पयलीं 1.5-2 वरां लागत. आज आमी अवघ्या अर्दी वरां भितर मडगांव साकून पणजी पावतात. असो विकास चौफेर विकास जाल्लो आसा. आनी हो विकास एप्रिशिएट करपाचें प्रत्येक मनशाचें. राजकारण आपल्या जाग्याचेर, पूण हांगा कितेंय जावं, कितें टिका काडपाक जाय, कितें उलोवपाक जाय, कितें नेगेटीव उलोवपाक जाय, खंय तरी प्रसिद्धी घेवपाक जाय म्हूण उलोवप असो प्रयत्न जाता. एल्टन डिकोस्टा हांणी अशेंच उलोवप हें केल्लें आसा की केंद्रीय मंत्री व्हडले मनशांनी जर उलयतलो जाल्यार खंय तरी पब्लिसिटी मेळटली असो प्रकार म्हाका दिसता. कित्याक हाजे पयलीं तशेंच केल्लें पण सुद्दां स्पीकर जाल्यार हाऊस चालू आसा पूण भायर हो एमेझॉन जावन स्पिकराचे भायर रावन उलयता. जर कितें स्पिकराचे आसत जाल्यार जो असेंब्ली सदस्य आसले कारणान तो हावसा हिसाबाक शकता, पूण थंय हिसाब नासतना भायर खंय तरी उलोवप, स्पिकर टिका करप आनी प्रसिद्धी मेळप अशें काम केल्लें आसा. हालींच आमच्या एंटनी बार्बोचो हो आमचो अनुसूचित जमातीचो भाव एसटी बांदव ताका चिल्लर म्हणून परत चिल्लर करून ती खंय तरी चीप पब्लिसिटी घेवपाचो प्रयत्न केला. आनी हो आमचो मिनिस्टर सुद्दां आयज जो आसा इतले मोठे हुद्द्याचेर आसा पूण तो बुद्धीज असले कारणान मायनॉरिटी मध्ये येता आनी खंय तरी ताजेर परत कितें टिका करप, खंय तरी करीस काडप, तुटी काडप हो प्रयत्न जाता. हें वायट दिसता. जेन्ना मोठ्या मनांनी विरोधी पक्षाचे आमदार जरी असले जाल्यार मोठ्या मनांनी तांकां तेंची स्वागत करपाक कळपाक जाय की बरें काम आसा तें बरें काम हें सांगपाक मोठें धाडस जाय आसता. तें दाखोवपाची गरज आसा की ज्या पद्दतीन आज आमकां जो चौफेर विकास जाला तो कोणूय डिनाय करूं शकना. म्हाका याद करून दिसता की जेन्ना आयज आमचे कडेन आदरणीय नितीनजी गडकरी रोड ट्रान्सपोर्ट आनी हायवे त्यांच्या खात्यांतल्यान आमकां 25,000 कोटीच्या आसपास निधी मेळ्ळ्या आनी तेणी हालींच जाहीर केला आनी फुडाराक 50,000 कोटी आमी दितले म्हणून. पूण पळयात कितले मोठे हें तें योगदान तें. पूण जर आमी फाटल्यान जर पळयत जाल्यार जेन्ना डबल इंजीन सरकार काँग्रेसचें आसलें वयर आनी सकयल त्या टायमार गोंया साकून 3,000ची पॅकेज मागप जाल्ली. त्या टायमाचेर एनडीएचे युपीएचे मिनिस्टरा कडेन 3,000ची पॅकेज कितें आमकां निधी अपुरी आसा, कमी आसा जाल्यार 3,000 पॅकेज दिवची. पूण तो प्रपोजल केंद्रांतल्यान रिजेक्ट जावन येयलो की ल्हानशा गोंयांत आमी 3,000 कोटी इतलो मोठो एमावंट दिवंक शकना. काँग्रेसच्या बाबतींत तो 3,000 कोटी म्हणजे मोठो एमावंट. पूण आयज आमच्या सरकारांनी जे केंद्रीय सरकारांनी एनडीएच्या सरकारांनी 25,000 कोटीच्या वयर आमकां निधी दिल्ले आसा. फरक पळयात काम करपाचो. 3,000 कोटी रिजेक्ट आनी 25,000 कोटी पावले आमकां 50,000 कोटी आनी फुडें येता. पूण अशे पद्दतीन आयज आमकां सेंट्रल गव्हर्मेंटाचो आदरणीय मोदीचो आदरणीय नितीन गडकरीचो जो सहकार मेळ्ळें आसा जेणे करून आयज आमचो चौफेर विकास जाल्लो आसा. पूण खंय तरी पब्लिसिटी खातीर ह्या कांय गजाली करप हे योग्य न्ही. जर रॉंग आसा जे चुकीचे आसा तेजे खातीर उलयल्यार हरकत ना, पूण खंय तरी प्रसिद्धी मेळोवपा खातीर इतले सकयली पावण्याचें उलोवप हें सारकें न्ही अशें म्हाका दिसता. नमस्कार. जसे आमचे माजी उपमुख्यमंत्री श्री बाबू कवळेकरांनी सांगले की आल्टन डिकोस्टा आसूं ताणें जे कमेंट केल्या, जी विधानां केल्या आणि एक आता ट्रेंड जाला म्हणजे पब्लिसिटी खातीर ते कितें उलयतात. पण म्हाका दिसता तांणी स्पेसिफीक जे विशय काडल्या ताणें आसत किंवा अमित पाटकरान आसत, म्हाका दिसता ताजेर थोडें उत्तर दिवप गरजेचें आसा. एक म्हणजे आल्टन सांगतात की काँग्रेस कंट्रिब्युटेड टू गोवाज लिबरेशन मुवमेंट. तर म्हाका दिसता पयलो प्रश्न काँग्रेसीन उत्तर दिवपाक जाय की जेन्ना 1947 आमी स्वातंत्र्य जाले देश, आमकां 1961 पर्यंत कित्याक रावचें पडलें आनी नेहरूक जो एक ग्लोबल स्टेट्समॅन जावपाचो आशिल्लो ताज्या खातीर ताणें गोंयांत 14 वर्सां एडिशनल गुलामीन कित्याक दवरले. म्हाका दिसता हाजें उत्तर आल्टनान दिवपाक जाय रादर दॅन टॉकिंग अबाउट काँग्रेसीस कंट्रिब्युशन टू गोवा लिबरेशन मुवमेंट. आमी खुबश्या स्वातंत्र्य सैनिकांक उलयतना आयकलां की जेन्ना ते हेल्प मागपा खातीर भायर गोंयच्या भायर वताले बॉर्डरीचेर सुद्दां तांकां कितलो त्रास जातालो हाची म्हाका दिसता उदाहरणां आमकां स्वातंत्र्य सैनिकांनी तांच्या भुरग्यांनी किंवा हिस्टोरियनांनी सांगल्यात. तर म्हाका दिसता लिबरेशन मुवमेंटा बद्दल काँग्रेस जितली कमी उलयता तितलें बरें. दुसरें म्हाका दिसता ताणें म्हणजे खंय तरी गोवा जी म्हणजे मेडिकल कॉलेज कॉम्प्लेक्स बांदलो किंवा मांडवी ब्रिज बांदले तो पर्यंत ते पावले. म्हणजे काँग्रेस इतली वर्सां सरकारान आसून सुद्दां दे हॅड टू गो बॅक टू बिल्डिंग जीएमसी कॉम्प्लेक्स. म्हाका दिसता हेंच दाखयता की काँग्रेसीन इतली वर्सां सत्तेन रावून सुद्दां गोंयच्या खातीर कितले कमी कंट्रिब्युशन केलां. आनी जशें बाबू कवळेकरांनी सांगलें
की 3,000चो निधी जेन्ना गोंया खातीर कित्याक काय विचारतले, आज तेच केंद्रीय सरकार भारतीय जनता पार्टीचे आसा आणि ते सदळ हस्ते गोंयांक मदत करता. तो म्हाका दिसता एक जुवारी ब्रिज आसा तोच 3,000 कोटी पर्यंतचो आसा आणि म्हाका दिसता हे डिफरन्स एनडीए आणि युपीएचे आसा. जशें तांणी म्हणलें की किरण रिजिजू जे आसात ते आमचे नॉर्थ इस्टाचे एक प्रॉमिनंट लिडर आसात, बुद्धिस्ट समाजाचे प्रॉमिनंट लिडर आसात आणि पार्लमेंटरी अफेअर्सा बरोबरूच मायनॉरिटी अफेअर्स ही महत्वाची खाती ते सांबाळटात. तर म्हाका दिसता आल्टन डिकॉस्टान म्हणजे म्हाका सांगपाक येता जाल्यार हांव बाबू हांगा आसा म्हणून सांगिना, पण म्हाका दिसता ही हॅज रियलायज की इज अ वन टायम एमएलए आणि म्हणून ह्या फ्रस्ट्रेशनान ताका जें दिसूंक लागला की आपूण केप्यां परत केन्नाच जिखना, त्या फ्रस्ट्रेशनान म्हाका दिसता तो पब्लिसिटी खातीर हे स्टंट्स करूंक लागला अशें म्हाका क्लियर दिसता. दुसरें, सध्या अमित पाटकर हो विविध स्टेटमेंट दिवंक लागला आणि म्हाका दिसता ताजें तें फ्रस्ट्रेशन जें आसा तें 2024चे लोकसभा इलेक्शन जातकूच वाडला. म्हणजे खंय तरी दे वॉन्ट टू बिलीव, म्हणजे जसो थर्ड टाइम फेल राहुल गांधीकूय दिसता की ते जिखल्यात आणि दे हॅव नॉट इवन क्रॉस्ड 100, जाल्यार म्हाका दिसता तशेंच गोंयांत दिसूंक लागला ताका की खंय तरी तांणी एक विजय जाला. पण तुम्ही जर आज काँग्रेसीन पळयशात जाल्यार काँग्रेसीचेच लोक पाटकराक प्रश्न विचारूंक लागल्या. एक म्हणजे ताणें कुरचड्यार लीड दिवंक शकले ना, म्हणजे फाल्यां साखळे किंवा जर थिवी आमकां लीड मेळूं नाशिल्ली जाल्यार होच पाटकर म्हाका दिसता रेजिग्नेशन मागपाक भोंवपाचो आणि आज काँग्रेसीन होच प्रश्न ते विचारूंक लागल्या. आज तो भारतीय जनता पार्टीक रिव्ह्यू मागता जाल्यार काँग्रेसीचोच म्हाका दिसता जो एल्विस आसा, बाकीचे लोक आसा ते विचारतात की काँग्रेसीची रिव्ह्यू मिटींग खंय काय म्हणून. अरे जे तुम्ही इलेक्शनान 1,10,000 मतां परस फाटी पडले, जर ओव्हरऑल तुम्ही पळयत म्हणजे नॉर्थ गोवान इतले व्हडले कॅम्पेन म्हणून सांगले आणि शेवटाक ते म्हणजे भाऊ वॉन विथ अ बिगर मार्जिन. म्हाका दिसता हाजें उत्तरूय पाटकरान दिवपाक जाय आणि आज काँग्रेसवाले तांचे कडेन मागतात. म्हणजे खंय तरी काँग्रेसीचे बाकीचे युवा नेतृत्व फुडें येतले म्हणून ताणें खलपाक प्रमोट केलो काय, आणि हे हांव म्हणिना, जे आमचे आयएनसीचे लिडर आसात ते आज उलोवंक लागल्यात आणि म्हाका दिसता पाटकरान हाजेर पयलीं उत्तर तांकां दिवपाक जाय. दुसरें, पाटकर हाका राजकीय अनुभव कमी आसा हें म्हाका दिसता सगळ्यांक खबर आसा, पण ताची भुरगेपणाय दिसून येता. काल ताणें एक ट्वीट केला, तातूंत तो म्हणटा की 2012 बीजेपी केम टू पॉवर थ्रू बॅकडोर एंट्री. म्हणजे काँग्रेस सरकारच्या फेल्युअराचेर आणि मनोहर भाईच्या प्रॉमिसाचेर आयिल्ले सरकार 21 सीट घेऊन कितल्या तरी दशकानंतर आयिल्ले फुल मेजॉरिटी सरकार जर बॅकडोर, जाल्यार राजकारणात बाकीचे कितें हे म्हाका दिसता पाटकरान उत्तर दिवपाक जाय. आनी ताणें म्हाका दिसता ही भुरगेपणां लॅक ऑफ मॅच्युरिटी आसा पळय ताजो डिस्प्ले बंद करपाक जाय. म्हाका दिसता 2012 म्हणजे तो मायनिंगान बिजी आसतलो, म्हणजे ताजी तुम्ही जर पर्सनल वेबसायट सुद्दां पळयशात, इट स्पीक्स मोर अबाउट मायनिंग देन इज सोशल वर्क. आणि म्हाका दिसता ताज्या खातीर ताका राजकीय गजालींचो विसर पडला. दुसरें ताणें म्हणलां की अंडर बीजेपी टुरिझमाचो इम्पॅक्ट जाला म्हणून. म्हाका याद आसा जेन्ना 2000 पयल्या फावटी आमचे सरकार आयिल्ले तेन्ना म्हाका दिसता 25 लाख सुद्दां टुरिस्ट गोंयांत येनाशिल्ले. तोच नंबर सबसिक्वेंटली वाडून म्हणजे ऑलमोस्ट 95% ऑफ गोवाज टुरिझम हॅज ग्रोन अंडर बीजेपी आणि हे स्टॅटिस्टिक्स दाखयता. म्हाका दिसता हाजेर पाटकरान उत्तर दिवपाक जाय. आज सीझन आसूं ऑफ सीझन आसूं टुरिस्ट भर संख्येन गोंयांत येतात आणि इतलें आसतना जर ताका हें दिसना जाल्यार म्हाका दिसता ताणें आपलें फ्रस्ट्रेशन दाखोवप बंद करपाक जाय. दुसरें जें आसा तें म्हाका दिसता आज खंय तरी काँग्रेस एक एक्टिव्हिजम म्हणजे ते एक्टिव्हिस्ट कशे वागूंक लागल्या. जशें मांद्रे सरान सांगलें की तुमकां मॅन्डेट मेळ्ळा ऑपोजिशनान बसपाचो तेन्ना तुमी कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन म्हणून करपाक जाय. हे कॉन्स्टंट इलेक्शन मोड सोडून गोंयच्या हिता खातीर, लोकांच्या हिता खातीर, आणि म्हाका दिसता असेंब्लीनूय दिसून येता की सत्ताधारी पक्षाचे लोक लोकांचे विशय घेवन आसा आणि हे आमचे जे ऑपोजिशन आसा ते लीडर ऑपोजिशन खरो कोण हें दाखोवपा खातीर म्हाका दिसता जितलो कॉन्ट्रोवर्शियल विशय घेवंक मेळटा ते घेवंक लागल्या आणि म्हाका दिसता हें एक म्हत्वाचो विशय आसा. दुसरें हांवें लास्ट प्रेस कॉन्फरन्साकूय सांगिल्लें
की एक नवो टूल किट तयार केला ऑपोजिशनान की नॉर्थ गोवा वर्सेस साऊथ गोवा करप. म्हणजे आज जे गोवा फॉरवर्डाचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाय आसा तांणी मोपा खंय तरी पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज आसा काय असो एक बनोवपाचे प्रयत्न ऑपोजिशनान बंद करपाक जाय. आणि आज तुम्ही मुद्दाम पळयात म्हणजे आमचे राज्यसभा खासदार आणि भारतीय जनता पार्टी गोंय प्रदेशचे अध्यक्ष श्री सदानंद शेट तानावडे हांकां जेन्ना जेन्ना पार्लमेंटान विशय करपाक चान्स मेळ्ळो तांणी खूप महत्वाचे विषय घेतले. सगळ्याकीन पयलो तांणी विषय घेतलो तो एसटी रिझर्वेशनाचो आशिल्लो. तांणी दुसरो विषय घेतलो तो जर भारतीय म्हणजे भारतान ऑलिंपिक्स जाले जाल्यार गोंयांत स्पोर्ट्स फेसिलिटीज इतल्यो बऱ्यो आसा, डबल इंजिनाच्या मार्फत स्पोर्ट्स फेसिलिटीज आसा, ताजोय उपयोग जावन ऑलिंपिक्स गोंयांत मेळचे किंवा पार्ट ऑफ ऑलिंपिक शुड बी हेल्ड इन गोवा असे महत्वाचे विषय घेतले. तांणी अनेक विषय घेतला की गोंयची जी प्राचीन मंदिरां आसा ती आंतरराष्ट्रीय स्तराचेर कशे प्रमोट करूंक शकता काय. आणि इन स्टार्क कॉन्ट्रास्ट काँग्रेसीचो साऊथ गोवा एमपी जे प्रोजेक्ट कंप्लीट जाल्या ताचेर खंय तरी विरोध करपाक बिजी आसा. तर म्हाका तुमच्या मार्फत ऑपोजिशनाक एकूच रिक्वेस्ट करूंक जाय की कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन जावचे, जनतेचे विषय घेवचे आणि हे जे आल्टन डिकोस्टाची फकाणां करता आणि जे सेन्सलेस कमेंट मारता ते म्हाका दिसता तांणी बंद करचे. तुमचे कितें प्रश्न आसा जाल्यार घेता. धन्यवाद. कितें तुवें मेन्शन केलें की न्हू एल्टन वन टायम एमएलए कित्याक खातीर? नाही म्हाका दिसता हो प्रश्न जर आमी मिस्टर कवळेकरांक विचारलो जाल्यार चड बरो जातलो. पण आय एम गोईंग बाय द सेंटिमेंट ऑन द ग्राउंड जो आमचे एनालिसिस सांगता. आणि तुम्ही मुद्दम पळया म्हणजे तो ना जाल्यार एक अँथनी बार्बोजा सारखे आमच्या एका एसटी लिडराक चिल्लर म्हणपा पर्यंत एक फक्त फ्रस्ट्रेटेड आणि जाका आपली पराभव दिसूंक लागला म्हाका दिसता तोच मनीस अशें कमेंट करूंक शकता. आणि काँग्रेसीने काल हे केल्लो कितें तुमकां हे करतना जेन्ना काँग्रेसीन आमकां स्टेटूट दिवंक नासलें सीएम प्रमोद सावंत केन्ना चीफ मिनिस्टर जावपाचो नासलो हेचेर कितें म्हणटात? म्हाका दिसता तांणी एक कमेंट केल्लो की जर स्टेटहूड मेळूं नाशिल्लें प्रमोद सावंत हे सरपंच आसपाचो म्हणून. म्हाका दिसता जे हो कमेंट मारता ते ब्लॉक प्रेसिडेंट सुद्दां जावचे नाशिल्ले. भारतीय म्हणजे हातूंतल्यान तांकां म्हणजे स्टेटहूडा खातीर म्हाका दिसता गोंयकारांनी जो एफर्ट केला तो म्हणजे इट वॉज अ पीपल्स विक्ट्री आणि वी आर प्राऊड अबाउट दॅट. पण शेवटाक असले तेच तुमकां सांगता स्टेटहूड आसत असले फ्रिवलस कमेंट करप म्हणून हांव तुमकां सांगता की ऑपोजिशनान जनतेचे विशय घेवच्या परस हेडलायन कित्यान जातली हातूंत चड इंट्रस्ट आसा. आणि जशें हांव म्हणलें की जे आमचे रुलींग एमएलएज आसा ते म्हाका दिसता जनतेचे विशय घेता आणि हे फक्त कोण बरे कमेंट मारून कसो मिडियान कवर जातलो ताजेरूच तांचें लक्ष आसा. बाबू साऊथ गोवान सनबर्नान ओपोज जाता तुमचे हेजेर स्टँड कितें आसा? आज आमचो प्रेस कॉन्फरन्स जे आसा ते स्पेसिफीक वेगळे हेजेर आसा. पूण जेन्ना तूं संबंदीत टॉपीक उलयता म्हणून तेजे जेन्ना आमचें सरकार जें आसा ते लोकांच्या विरोधात वचून कसली गजाली करपाच्यो तूं केन्नाच तेजे पयलीं केलें ना. हे सुद्दां टॉपीक आसा ते कितें जावं सरकार सगळीं लोकां बरोबर आसता, जनते बरोबर आसा. लोकांक नाका आसलेली गजाल सरकार करतलो अशें केलें. आणि प्रमोद सावंत चीफ मिनिस्टरांनी ते आयदन म्हटलें सनबर्न सारकिल्ल्या फेस्टिवलाक लागून कार्निवल बी तेका लागून आमी वर्ल्ड मॅपाचेर पावले. ताजेर एक क्लॅरिफिकेशन म्हाका दिसता चीफ मिनिस्टर ऑफिसान ऑलरेडी काडला. ती जी स्पीच सर्क्युलेट जाल्ली दॅट वॉज नॉट द स्पीच दॅट वॉज रेड आउट. तर ते पॉयंट सनबर्नाचो मेन्शन नीती आयोगाच्या स्पीचीन नाशिल्लो. आणि जर जाय जाल्यार हांव सीएम ऑफिसाक परत रिक्वेस्ट करता की ती रिवायज स्पीच मिडिया कडेन धाडची. पण जी 27 पानांची स्पीच जाल्या द फायनल स्पीच वॉज 13 पानांची जी माननीय मुख्यमंत्र्यांनी ते वाचली तातूंत सन्मानाचो मेन्शन ना. आणि म्हाका दिसता सन्मानाचो न्हय एक हायप चड जाला. म्हणजे इवन हातूंत साऊथ गोवान सुद्दां आतां सध्या रेस चल्ल्या की सन्मानाक गाळी मारून कशी मिडिया कवरेज घेवप. आणि हे हांगाय जाता म्हणजे नॉर्थाकूय जाता. जसो जसो असले इव्हेंट लागीं येता एक कलेक्टराक रिप्रेझेंटेशन दितात मागीर प्रेस नोट काडटा आणि कवरेज येतली हाची गॅरंटी आसता. तर म्हाका दिसता ताज्या खातीर तो विशय चड जाला. पण जशें बाबू सरान सांगलें
जे जनतेचे हे आसा विश ती दवरूनच सरकार निर्णय घेतलो. थँक्यू.